नागनाथ महाराज की जय, नागनाथ महाराज की जय, नागनाथ महाराज की जय. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्यातील कुरडू या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 20 मार्च रोजी संपन्न होते. नागनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान संपन्न होणार असून हे त्यांचं तिसरं पर्व आहे. मित्रांनो, मागची 2 पर्व अतिशय सुंदररित्या पार पाडली गेलेली आहेत. आता हे तिसरं पर्व आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य असतात अण्णासाहेब ढाणे आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. तुम्ही धन्यवाद. कोरडू जिल्हा परिषद गटामधून अतिशय सुंदर अशा मताधिक्यानं निवडून आला आणि पुन्हा एकदा या गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचा थरार आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातलं एक महाडा तालुक्यातलं एक सुंदर असं गाव कोरडू, या गावामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा नागनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्त पर्व तिसरा आयोजित केलं जात आहे. तर दादा, काय सांगाल, पहिलं पर्वाला कसा प्रतिसाद मिळाला होता? पहिलं पर्व कोणतं आयोजित केलं होतं, आदत का ओपन? पहिलं पर्व आम्ही ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेला ओपन बैलगाडा शर्यत घेतलेलं होतं. त्यावेळेला जवळपास 275 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता आणि भारतीय बैलगाडा शर्यतीच्या नियमानुसार पहिलं पर्व अतिशय पारदर्शकपणानं, म्हणजे 3 फेऱ्या पळवून कुठलेही कोणाच्याही नावावरती अधूनमधून गाडी न पळवता रितसर जे काही नियमानुसार असेल त्या पद्धतीनं पहिलं पर्व झालेलं होतं. दुसरं पर्व कोणतं घेण्यात आलं होतं? दुसरंही पर्व आम्ही ओपनचंच घेतलेलं होतं आणि ओपनच्या बैलगाडा शर्यतीमध्ये 1,55,555 रुपयाचं पहिलं बक्षीस गेल्या वर्षी आम्ही ठेवलं होतं. ते सर्जा आणि कॉकटेल ह्या बैलांनी त्यावेळेचं पहिलं बक्षीस नेलेलं होतं प्रथम क्रमांक. आणि ह्यावेळेस कसं नियोजन केले? आदत आहे ओपन? ह्यावेळेला आम्ही थोडासा बदल केलेला आहे, कारण आमच्या भागामध्ये आजपर्यंत बैलगाडा शर्यतीचा खरा तर गंध नव्हता. पहिल्यांदा नागनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही स्पर्धा घेऊन ह्या म्हणजे बैलगाडा शर्यतीला एक चालना देण्याचं आमच्या भागामध्ये काम केलं आणि ते कुमार महाराष्ट्र केसरी म्हणजे एक बैल आणि एक आदत अशा पद्धतीची बैलगाड्याची शर्यत आयोजित केलेली आहे. गेल्या वेळेला जे ओपनचंच मैदान घेतलेलं होतं, प्रमाणात आम्हाला थोडासा प्रतिसाद झालेला नव्हता, कारण आमची अपेक्षा आहे की ह्याच्यात खूप अशा चांगल्या पद्धतीचं बैलगाडा मालकाने सहभाग घेऊन ह्याची नोंद होऊन आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या दर्जेदार कार्यक्रम होण्याच्या हेतूनं आमचं एक स्पष्ट मत आहे की बाबा ह्या भागात परिसरात खऱ्या अर्थानं बैलगाड्यांची शर्यतीची म्हणजे चालना लोकांनी घ्यावी. आणि मैदानं आता माझ्या मैदानामुळं तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आमच्या परिसरात आता 4 ते 5 मैदानं म्हणजे 20 आहे, 24 आहे, 29 तारखेला अशी म्हणजे मैदानं पडली की त्याचा नाद वाढला पाहिजे. ह्या हेतून आम्ही ह्यावेळेचं थोडंसं चेंज करून, कारण ह्या वर्षी पहिल्यांदाच केमला सुद्धा आमचाच बैलगाड्याच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडा शर्यत झाली, टेंभुर्णीला झाली. म्हणजे तालुक्यात पहिल्यांदा ज्या वेळेला मैदान सुरू केलं त्यावेळेला आमचं मैदान होतं. आता नंतर म्हणजे तालुक्याच्या परिसरात मैदान वाढायला लागले, त्याची शोभा वाढायला लागली. याच्यामुळं बैलगाडा मालकांना त्याचा फायदा व्हायला लागला आहे आणि एक स्पर्धा चांगल्या पद्धतीच्या आपल्याला समोर बघायला मिळायला लागलेली. आता फाटी कुठली दादा? आता इथं एकूण कुठले ह्या भागाला नाव काय? ह्या भागाला म्हणजे कुरडूवाडीचा मधला दत्त मंदिराच्या समोरचं हे कुरडू हद्दीतलं मैदान आहे. कुरडू हद्दीतलं. आणि ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले? ह्या फाटीवर हे तिसरं मैदान आहे. म्हणजे पहिली 2 तुमची पर्व? दोन्ही पर्व ह्याच मैदानावरती झालेली आहे ती. तर आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगी उद्या सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत हातात पडते आणि आपण सगळ्याला स्टेटसद्वारे किंवा त्या पावतीलाच मैदानाला कोणाला पाहिजे असेल तर ती परमिशन. बैलगाडी मालकांकडून प्रतिसाद कसा भेटतो? उत्सुकता कशी आहे? आता सध्याला म्हणजे एक आदत एक बैलामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह दिसून येते. का तर टायटल आले या कुमारचं, का तर
आदत बैलांना या ठिकाणी कुमार महाराष्ट्र केसरीचा आपण दर्जा दिलेला आहे. बरोबर त्यामुळं एक टायटल आले आणि ही टायटलची स्पर्धा होती या बरोबर आहे. नावाची भविष्यात- स्पर्धा होती. नावातली स्पर्धा होती आणि पहिल्यांदाच होती महाराष्ट्रात कुमार महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणीच घेतलेली नाही. बरं. महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेल्या आहेत त्या हिंद केसरी होत्याच, आदत परंतु champion झाले. आदतला न्याय कोणी दिला असेल तर पहिल्यांदा आम्ही देतोय. बरं, चालतंय. तुमचं अभिनंदन. बैलगाडी क्षेत्रातील सर्व तमाम बैलगाडी चालक मालकांकडनं अभिनंदन तुमचं, कारण व्यासपीठ तयार करून देता नवीन चेहऱ्यांसाठी. तर दादा, आता आपण बोलूयात या मैदानाच्या बक्षिसाच्या रचनेकडे. कशा पद्धतीने बक्षिसाची रचना असणार आहे? पहिलं बक्षीस आहे 1,01,000 रुपये आणि कुमार महाराष्ट्र केसरी आदतला ढाल मिळणार आहे. बरं. नागनाथ महाराज केसरीची ओपनच्या बैलाला म्हणजे त्याच्याबरोबर जो बैल पळतोय हां. त्याला नागनाथ महाराज केसरींच्या नावानं ढाल मिळणार आहे. दुसरं म्हणजे बक्षीस? दुसरे बक्षीस 81,000 आणि 2 ढाली. तिसरं तिसरं बक्षीस 61,000 2 ढाली, 41,000 2 ढाली, 31,000 2 ढाली, 21,000 2 ढाली आणि 11,000 2 ढाली. बरं. आणि आपण शेमीला जे 2 नंबरला गाड्या उतरत आहेत बरं. त्याच्यासाठी प्रत्येकी 2,000 आणि सन्मान चिन्ह देतो. सन्मान चिन्ह. आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1,000 रुपये प्रमाणे जे काय बैलगाडा नियमानुसार आहे बरं. ती अखिल 1,000 भारतीय बैलगाडी रुपये. संघटना. अखिल भारतीय हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हाडा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार होईल का? हो, ह्या सर्व नियम अटीनुसार हे मैदान होणार आहे. कारण रीतसर परवानगी, रीतसर सगळ्या जे काही नियम अटी आहेत काय आणि पारदर्शक, सगळ्यात महत्त्वाचं ह्या पूर्वीचं बी मैदान प्रत्येक बैलगाडा मालक इथं चांगल्या चांगल्या पद्धतीचं म्हणजे इथं येऊन सहभागी करून गेले आहेत. त्यांना सगळ्याला माहिती आहे की इथं न्याय प्रविष्टेमध्ये कुठलाही अडचण येत नाही आहे. त्यामुळं अतिशय मनमोकळ्या मनानं बैलगाड्यानं मालकांना विनंती राहील आमची की आपण आमच्या गावाला एकदा भेट द्यावी. आमच्या नागनाथ महाराजांचा प्रसाद म्हणून इथं तुम्ही सहभाग करून एकदा प्रसाद म्हणून तुम्ही जावावं, इथं सहभाग नोंदवून, अशी आमची सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे. आणि नवीन व्यासपीठ तयार होते, ही कुमार महाराष्ट्र केसरीचं टायटल मिळते आणि ह्या टायटलला न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या ठिकाणी नोंदी नोंदवाव्यात. बरं, आता सध्याला बऱ्यापैकी नोंदी चालू झालेल्या आहेत. आता किती नोंद झाली दादा? आता जवळपास 50 बैलगाडा मालकांनी नोंद केलेली आहे. बरं, आणि मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक आहेत सुनील मोरे आणि संपत वाघमोडे. झेंडा पंच म्हणून पप्पू मंडले काम करणार आहेत. पट्टी आहे खाली? हो, कॅमेरा आहे? कॅमेरा आहे. पुढे 2 पुढे 2 कॅमेरा आहेत. खाली पट्टीला कॅमेरा राहणार आहे. आणि समालोचक झेंडा पंचांचं प्लस लाईव्ह कोण करणार आहे? एसटीची लाईव्ह वाली आहेत, परंतु आमच्याच गावातलं एक चॅनल आहे, त्यांच्या थोडंसं मार्गदर्शनाखाली चॅनल आहे तुमचं? कुस्ती शिवरत्न कुस्ती दंगल म्हणून चॅनल आहे आपलं. बरं. पण एसटीसी लाईव्ह हे त्याच्या ते सगळं ऑपरेटिंग माध्यमातून करणार, म्हणजे operating निकालाला काही अडचण येणार नाही. येणार नाही. बरं. तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? माझी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की आपण जास्तीच्या प्रमाणात नोंद करावी. कारण हितला 850 फुटाचा पल्ला आहे. मऊ मातीचं फट्टे आहेत. दुसरी गोष्ट, रोलिंग करून सगळ्या फट्ट्या घेतलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण फट्ट्या जी आहेत त्याला पाणी मारून आपण रोलिंग करून ह्या फट्ट्या आपण बनवलेल्या आहेत. ती खेळपट्टी अतिशय चांगल्या पद्धतीची बनवलेली आहे. आतील अंतर जवळपास 13 फुटाचं खेळतं. फट्टीच्या मधलं अंतर 13 फुटाचं आहे. आपला बैलगाड्याचे म्हणजे नंबरची फटी सोडूनचं बी अंतर आपण भरपूर ठेवलेला आहे. जो पेस आपल्याला बघायला किती मिळेल फुटाचा आहे साधारण? जवळपास हिथून एक 800 700 800 फुटाचा पेस 800 फूट आहे. थांबायला पुढे जागा आहे. त्यामुळं कुठल्याही बैलगाडा मालकांना खाली बैल सोडण्यापासून असेल, बैलगाडा मालकांना साईडला आजूबाजूला जे आपले बैलगाडा बांधायचा आहे, बैल उतरवायचे ते त्या संदर्भातला असेल, संपूर्ण खुल्ला पेच, कुठलीही अडचण नाही. पाण्याची सोय इथं या ठिकाणी केली जाणार आहे. परत ॲम्ब्युलन्सची सोय असणार आहे. त्यामुळं सगळ्या बैलगाड्यांनी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी इथं नोंद घ्यावी आणि हे टायटलच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा. ही पहिली कुमार महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होते बैलगाड्या क्षेत्रातली. त्यामुळं माझी विनंती राहील की सगळ्यांनी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या ठिकाणी नोंद करून आमच्या नागनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवाची शोभा वाढवावी. चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव सतीश धोत्रे आहे. बरं दादा, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी?
काळी माती आहे. बर. अतिशय सुंदर मैदान नियोजन केलेलं आहे वस्तादने. आणि त्याचबरोबर एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये 12 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? आता साधारणतः 14 ते 13 फूट, म्हणजे 13 फूट कंटिन्यू आहे. बरं. आणि त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? खाली कमीत कमी 10 गट थांबू शकतात. तुम्ही एवढा अंतर आहे. आदतचं मैदान घेताय त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला 850 फूट आपण ठेवण्यात आलेला आहे. बरं. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 800 फूट साधारणतः आहे. बरं. ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेलीत? आतापर्यंत 2 मैदान होऊन गेले. 2 आता मैदान. तिसरं मैदान हे आहे. तिसरं मैदान आहे. मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? एक 50% बॅरिकेड आपण ठेवणार आहे. बरं. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं काही सुद्धा नाही. ह्या मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील? 19 तारखेला संध्याकाळी 9 वाजता आम्ही बरं. लाईव्ह लॉट काढणार आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, नक्की. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, त्याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, योग्य ते बंदोबस्त करणार आहे. नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? हो, पशुवैद्यकीय डॉक्टर आहे तिथे. त्याचबरोबर हे मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? 50% बॅरिकेड आपण करणार आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे का? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर किती उपलब्ध केले? 2 पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध केलेले आहेत. बरं. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का? हो, पशुवैद्यकीय अधिकारी इथे असणार आहेत. बरं. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? या मैदानात आपला सहभाग नोंदवावा, जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी आम्ही सर्व बैलगाडी मालकांना आव्हान करत आहे. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपला परिचय द्या, नाव सांगा दादा. नमस्कार, मी बाबाराजे जगताप, माजी सरपंच कुर्डू. तर दादा काय सांगाल, पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. अतिशय सुंदर असं भव्यदिव्य मैदान तयार करण्यात आलं आहे. कशा पद्धतीनं दिनांक 20 मार्च रोजी ह्या बैलगाडा शर्यती संपन्न होणार आहेत? तसं बघितलं तर पाठीमागच्या 2 वर्षामध्ये जे यशस्वीपणे आम्ही हे मैदान पार पाडलेलं होतं त्या पद्धतीनेच हे पण मैदान आम्ही यशस्वी पार पाडण्याचा 100% प्रयत्न करणार. आता वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? शासनाच्या आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या जे नियम अटी आहेत त्याचं पूर्णपणे पालन या ठिकाणी केलं जाईल. बरं. ज्या दिवशी मैदान सकाळी सुरू होणार आहे त्या दिवशी सकाळी मैदान सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर या मैदानाच्या नियम अटींचा पुकार समालोचकांच्या मार्फत केला जाईल का? हो, नक्कीच. त्या ठिकाणी पहिल्यांदा ते पोकारच केला जाणार, नंतर मैदान चालू केलं. हे संपूर्ण मैदान एक ना एक नियम आणि अट हे 100% अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे पुकार करून मैदान चालू करणार. बरं. आदत बैलाचं मैदान घेतात त्यामुळे आदतच्या संदर्भामध्ये दाताच्या संदर्भात जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीचा नियम असेल? जर का तसं कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर आमचे जे नंबर टेकर आहेत तर ते ह्या ठिकाणी येऊन ज्याचं ऑब्जेक्शन असेल ते दात चेक करून जर का दातात काय फॉल्ट वाटला तर तो बैल बाद करण्यात येईल आणि ते ज्या त्यावेळेस निर्णय घेतला जाईल नियमाप्रमाणे केलं जाईल. नियमाप्रमाणे. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? जे शासनाच्या नियमाप्रमाणे आहे त्या पद्धतीने लॉबी टचचा निर्णय घेण्यात येईल. म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे त्याच्या नियमाप्रमाणे केलं जाईल. मित्रांनो, लॉबी टचचा निर्णय असा आहे की लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर का? हो, बरोबर. दादा अजून एक दुसरा नियम, गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? चाल दिली जाईल. आणि सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय? संगमत जर झालं तर त्यांचं ते हे केलं जाईल आणि संगनमत नाही झालं तर ते चिठ्ठी टाकली जाईल. बरं. 5 मिनिटाचं त्यासाठी टायमिंग दिलं जाईल आणि त्या 5 मिनिटात जो निर्णय होईल ते चिठ्ठीवर घेतला. बरं. त्याचबरोबर दादा दुसरा मुद्दा म्हणजे गटाला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला अथवा सेमीफायनलला सुद्धा विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर त्या गाड्यांना निकाल दिला जाईल का आणि चालकावरती काय कारवाई केली जाईल? नाही, तसं जर काही आढळून आलं तर ती गाडी बाद करण्यात येईल. बरं. आणि चालकावरती काय कारवाई केली जाईल? चालकावरती कारवाई केली जाईल. बरं. अशाच प्रकारचं जर कृत्य फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? नाही, रोख रकमेचं बक्षीस पण दिलं जाणार नाही, ती निकालाला पात्र पण राहणार नाही. त्याचबरोबर दादा डबल बैलाच्या संदर्भामध्ये जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर किती कालावधी असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी? सेमीफायनल पर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचा कालावधी राहील. बरं. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल?
पुरावा जर का तुम्ही आम्हाला पुरावा दिला तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला ते ऑब्जेक्शन घेऊन बरं बाद केला जाईल. हे मैदान दिनांक 20 मार्च रोजी सकाळी किती वाजता चालू होईल? साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान हे मैदान चालू होईल. फायनल किती वाजता पाहायला मिळेल? 5च्या आसपास फायनल पाहायला मिळेल. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का? नाही बरं, कोणाचीच त्याचबरोबर जी बक्षिसाची रक्कम तुम्ही बॅनरवरती जाहीर केली ती सगळी संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो. चालते. आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? बैलगाडी चालक मालक संघटनेला मी आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी बैलगाडी नोंद करावी आणि नागनाथ महाराजाचा प्रसाद म्हणून या ठिकाणी एक वेळेस आमच्या मैदानाला भेट देऊन बक्षीस जिंकण्याची संधी मिळवावी. चालते. ठीक आहे. धन्यवाद दादा.